सुप्रथम नमन दोसरे चरणा संताची दुसरी चरण संताची दुसरी चरण संताची कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका यदक्षरमानाख्येयमानन्दं मज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा जिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय प्रभू शरणागत साधकाला अर्थात त्या महात्म्याला काय फलश्रुती प्राप्त होते त्या फलश्रुतीचा विचार महाराज या अभंगातून सांगतायत. विठ्ठला विठ्ठला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन आणि सन्माननीय उपस्थितीमध्ये तथा ती पाहिले परिवाराचे आप्तइष्ट सगळे सोयरे या सर्वांच्या पावन उपस्थितीमध्ये आज आपण जे चिंतन सेवा करतो आहोत त्या चिंतन सेवेचं निमित्त आपल्या या जळगाव नेऊर या गावातील एक प्रतिष्ठित ती पाहिले परिवार त्यामध्ये आदरणीय श्री कचरू राधूजी ती पाहिले यांच्या पत्नी तथा सोमनाथ भाऊ आणि शरद भाऊ यांच्या मातोश्री संगीताताई ज्या प्रमोदराव आहिरे यांना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे सुनीताताई ज्या बाळासाहेब शिंदे यांना दिलेल्या आहेत तथा अनिताताई ज्या मधुकरराव जाधव यांना दिलेल्या आहेत या 3 मुली 2 मुलांची मातोश्री तथा आदरणीय कचरू भाऊ यांच्या पत्नी भागवत भाऊ यांच्या भाऊजाई तथा कोणाची चुलती कोणाची आजी कोणाची मामी अशा असणाऱ्या ज्यांना 1 वर्षापासून वैकुंठवासी म्हणावं लागतं वैकुंठवासी सौभाग्यवती इंदुबाई कचरू ती पाहिले यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत. त्यांच्या पश्चात असणारे त्यांचे पती त्यांची 2 मुलं 3 मुली तथा सर्व ती पाहिले परिवार यांनी मातेला अभिवादन करण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्यामध्ये कीर्तन सेवा करण्याचं सौभाग्य माझ्या वाट्याला सर्व ती पाहिले परिवार असेल त्यामध्ये माझे परमार्थ स्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे गौरवजी महाराज सांडखोर ह्यांची खास आग्रह होता त्याचप्रमाणे आमचे मधुकरराव जाधव हेही माझ्या संपर्कात होते त्यांच्या संपर्कातून ही सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. तरी ज्ञानोबारे तुकोबारे जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन अगदी नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना वारकरी संप्रदायाचं भजन वैभव गुणवैभव या मंडळीच्या रूपाने उपस्थित आहे. त्यामध्ये आपल्या भागातील एक प्रतिष्ठित भजनी म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं असे आमचे उत्तम महाराज आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण ऋषी महाराज आहेत आदरणीय हनुमान महाराज आहेत तथा सर्व टाळकरी मंडळी आणि माझ्यासोबत आज योगायोगाने आलेले महाराष्ट्रातील सुंदर कथावाचक सुंदर कीर्तनकार योगीजी महाराज कानगावकर यांची उपस्थिती आहे. आमचे सानप महाराज आहेत तथा सिस्टीमवाले सर्वच मंडळी आपण सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. वैकुंठवासी मातोश्री सौभाग्यवती इंदुबाई यांना वृद्धापकाल आणि अल्पसा आजार या दोन्ही दृष्टीतून गेल्या वर्षी त्यांचं निर्वाण झालं. परिवाराने
त्यांची सर्वांगानं सेवा केली. पण मुलाची जी कर्तव्य असतात, काय कर्तव्य असतात, मुलांनी जिवंत तोपर्यंत मायबापाला सांभाळलं पाहिजे आणि नंतर मायबापाचं सांभाळलं पाहिजे. मायबापाला सांभाळणं आणि मायबापाचं सांभाळणं ही दोन्ही प्रकारची कर्तव्य मुलाची असतात. जिवंत तोपर्यंत मायबापाला सांभाळा. कसं सांभाळा? त्यांची आज्ञा पाळून. हो, जीवतो वाक्य करणात शास्त्र म्हणतं. त्यांची आज्ञा पाळून त्यांच्या मनोरथासारखं वागून त्यांना सांभाळता येतं. प्रत्येक वेळेला त्यांच्या शरीराची सेवा घडली पाहिजे असं नाही. एखाद्या वेळेस त्यांच्या शरीराची सेवा कमी घडली तरी चालेल, पण त्यांचं मन प्रसन्न राहील असं वागणं ही मायबापाची सगळ्यात मोठी सेवा आहे. मुळात सेवा या शब्दाचा अभिप्रायच ज्ञानोबारायने काय वापरलाय? स्वामीची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा आणि येरजे पांडवा वाणिज्य करणे. ज्ञानोबाराय म्हणतात आपलं जे सेव्य आहे त्याच्या मनासारखं वागणं हीच परमसेवा आहे. मग पत्नीने काय केलं पाहिजे? नवऱ्याची सेवा केली पाहिजे. याचा अर्थ काय? झोपाव, मला तुमचे पाय दाबायचे. अगं दुखत आहे, झोपा म्हणते ना, मला पाय दाबायचे. ही सेवा आहे का? नाही. पाय दाबणं सेवा नाही. पाय दाबणं ही सेवा आहे, पण त्यांचं मनोरथ ओळखून करणं ही परम सेवा आहे. स्वामीची या मनोभावा न चुकीजे ज्ञानोबाराची भाषा आहे. हेची परमसेवा. आणि त्याच्यानंतर काय म्हणले? येरते पांडव वाणिज्य करणे. हे बाकीचा काय तो व्यापार आहे म्हणले, व्यवहार आहे. असो, माय बापाच्या मनासारखं वागणं आणि त्यांच्या पश्चात माय बापाला सांभाळणं. अर्थात म्हणजे शरद भाऊ आणि समाधान भाऊ तथा अनिताताई, संगीताताई आणि सुनीताताई या तिघांनी, या 3 मुली आणि या 2 मुलं, 5 भावंडही, या 5 भावंडांनी आईची सेवा जशी शरीराची केली, आता त्याच्या पश्चात त्यांनी आईला जसं सांभाळलं तसं आईचं सांभाळायचं. आता आईचं काय काय पाठीमागं? आईचं काय पाठीमागं सांगू? आईचा देव पाठीमागं आहे आमचे कचरू भाऊ. तिचा काय आहे? तिचा देव पाठीमागं आहे. आपल्याकडे आपल्या संस्कृतीत 2 मिनिटं तुम्हाला सांगतो. आपल्या संस्कृतीत बघा, पुरुषापेक्षा स्त्रीचं वय कमी असतं लग्नामध्ये, लग्न करताना. उगा अपवाद आहेत अभिषेक बच्चन सारखे, नाही तर सहसा आपल्याकडे काय आहे? नवऱ्यापेक्षा बायकोचं वय कसं असतं? कमी असतं. ते का असतं? याच्या पाठीमागं सामाजिक कारण जशी आहे, बायोलॉजी जशी आहे, तशी सायकोलॉजी पण आहे. मला बायोलॉजी सांगायची नाही, मला सामाजिक विचार आणि सायकोलॉजी सांगायची. सामाजिक विचार काय? आपल्याकडे स्त्री सन्माननीय जरी असली तर पुरुष प्रधान प्रकृती आहे. आपलं काय आहे? संस्कृती आहे. आपल्याकडे पतीच्या आज्ञेमध्ये स्त्री राहण्याची काय आहे? एक प्रघात आहे. स्त्री सन्माननीय आहे. उगाच तुम्ही आंदोलन छेडत जाऊ नका कोणाच्या नादी लागून. उलट तुमचा जेवढा सन्मान आहे तेवढा पुरुषांचा नाही. बघा तुम्ही वर्षातली सगळी सण महिलां करताय. पंचमीला कोण नटतं? बोला की तुम्ही. पंचमीला कोण नटत? या. राखी पौर्णिमेला कोण लुटीत? या. नवरात्रात 9 रंगाच्या साड्या कोणाला? यांना. दिवाळीला कोणी मिरवायचं? यांनी. महिन्याला 1,500 रुपये कोणाला? हा, यांना. हा, सगळे सण यांच्या वाट्याला. माणसाच्या वाट्याला एकच सण आहे परवा केलेला आपण, होळीच्या दिवशी बॉम्बलायचा मान तेवढा माणसाकडे आहे. स्त्री सन्माननीय, पण प्रधान प्रकृती आपल्याकडे पुरुषाची आहे. पुरुषाला करता ही संज्ञा आपल्याकडे दिली गेलेली आहे. असो, तात्पर्य म्हणून करता हा मोठा असला पाहिजे या दृष्टीतून वय जास्त. एक प्राचीन म्हणू आपण, ही समाज पद्धती आहे. बायोलॉजी सांगत नाही, पण एक तुम्हाला सायकोलॉजी सांगतो. काय आहे? आता या 3 मुली असतील, 2 मुलं असतील, किंवा आता माझ्या बाजूला असणारे काही बाप असतील, काही आया असतील आणि काही मुलं असतील. एक शब्द आहे अटॅचमेंट, संपर्क. संपर्क, अटॅचमेंट. तुम्ही अजून अभ्यास करा. घरातल्या माणसाची अटॅचमेंट पुरुषापेक्षा स्त्रीची जास्त असते, जास्त असते. जेव्हा तुमच्या मुलाला काही पाहिजे असतं तेव्हा मुलगा तुम्हाला नाही सांगत, तो आईकडे जातो. आई म्हणणं बाबाला असं, आई म्हणणं बाबाला असं. मग आई सुद्धा काय करते? काय करते? त्या बाबाचा अंदाज घेऊन, तो बाबा असला पाहिजे, तो पिता असल्यावर लय अवघड. तो काय पाहिजे? बाबा पाहिजे, नाहीतर
पिता. ज्यांच्या लक्षात आलं त्यांना धन्यवाद. अहो ऐकलं का, बाळू असं म्हणत होता. अहो ऐकलं का, दादू तसं म्हणत होता. म्हणून ती गोष्ट. आता अजून पहा, जशी मुलं काही कामं आईला सांगतात आणि आई नवऱ्याला सांगते, म्हणजे बापाला सांगते. आता याच्या उलट पहा, पोराने काही गुन्हे केले तर बाप डायरेक्ट पोराला बोलत नाही, तुझे लाड नडायला लागले, सांग त्याला जरा असं असं कर म्हणून, सांग त्याला असं असं कर म्हणून. म्हणजे आई काय आहे सांगू का, ह्या दोन अंतःकरणाचा दुवा म्हणजे माय, स्त्री आहे. अहो दोही ठाई तुका नाही पडो देत चुका. जसं देव आणि भक्तामध्ये मध्यस्थी कोण आहेत, संत आहेत, तसा बाप आणि अपत्य यांच्यातला दुवा म्हणजे बाई आहे. आणि मग काय होतं, माणूस जर आधी गेला, पुरुष जर आधी गेला, तर हिची आधीच अटॅचमेंट घरात असल्यामुळे हिचे दिवस निघून जातात. लक्ष द्या बरं माझ्या बोलण्याकडे. तिचे दिवस काय होतात, निघून जातात. पण बायको आधी मेली आणि नवरा जर मागा राहिला, त्याची अटॅचमेंट घरामध्ये नसते, त्याला जगायला जड जात, त्याला जड जात. आता कसुरबाबाचं वय बरंच आहे, 70च्या जवळजवळ वय त्यांचं निश्चित आहे. काय आहे, एक 50च्या पुढचं जे वय आहे ना माणसाचं, 50च्या 60च्या पुढचं, 50 ते 60च्या पुढचे माझ्याजवळ आता 50 ते 60% आपता बसलेले उत्तम बाबा. आता हे कीर्तनात 2 मिनिटात बोलून जातो. अशा काही अडचणी असतात, अशा काही गरजा असतात, पोटच्या मुलीलाही सांगता येत नाही, पोटच्या पोरालाही सांगता येत नाही. माणूस मन मोकळं फक्त बायकोजवळ करू शकतो. कोणाजवळ करू शकतो, बायकोजवळ करू शकतो. महाराज, माय मेली तर दुसरी माय बायकोच असते हो. माझा अनुभव सांगतो मी तुम्हाला. माझ्या भाऊजा खरंच चांगले आहेत, वाद नाही. पण हे सांगू का, कोणी जर आपल्याकडे आलं, आता स्वयंपाक त्यांना जीव घालायचंय, जेवढ्या मोकळ्या मनाने आईला सांगता येतं तेवढ्या मोकळ्या मनाने नाही कोणाला सांगता येत. आणि पुरुष सुद्धा कोणाला हक्क गाजू शकतो. तो बायकोला म्हणू शकतो, हे ते 4 पाहुणे आले तेवढं कर. ती शिव्या देईन पण करीन. कधी कधी ती वैतागून जाते ना, ती वैतागून जाते, देईल पण करील तीच. अर्थात हक्काचं एक नातं असतं, हक्काचं एक साधन असतं. आणि मग काय, माणसाला मरेपर्यंत बाई पुरावी म्हणून आपल्याकडे पुरुषापेक्षा बाईचं वय काय असतं, कमी असतं, कमी असतं. अर्थात मी काय विस्तार केला की बायकोच्या नंतर पुरुषाला जगणं थोडं जड जातं. काय होतं, जड जातं. आता मी काय म्हटलो होतो, मायला सांभाळायचं, तसं मायचं सांभाळायचं. म्हणून शरद भाऊ, समाधान भाऊ, तिन्ही ताई, तिघींना सांगेन, जसं तुम्ही आईला सांभाळलं तसं आईचं सांभाळायचंय. आईचं काय सांभाळायचंय, आईचं कुंकू सांभाळण्याची जिम्मेदारी तुमच्यावर आली. प्रत्येक वेळेला कचरू भाऊ सांगणार नाही तुम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, पण तुम्ही मनोरथ ओळखलं पाहिजे. ह्यांना काय पाहिजे, ह्यांना कसं पाहिजे, काय वेळ पाहिजे, कोणत्या वेळी पाहिजे, हे कोणाचं कर्तव्य, आता मुलाचं कर्तव्य. काय आहे, वर्षश्राद्ध करताना सुद्धा मुलाची आणि आईचीच काळजी घेतली जाते. एखादीचा जर नवरा मागे राहिला किंवा एखाद्याची बायको मागे राहिली, त्याची काळजी कोण घेत, त्याची काळजी काय केली पाहिजे, घेतली पाहिजे. अर्थात आई वडिलाचं काय काय सांभाळायचं, संपत्ती सांभाळायची, संतती सांभाळायची आणि संस्कार सांभाळायचे, संतती सांभाळायची. अजून काय डोक्यात पाहिजे शरद भाऊच्या, माझ्या आईचा 1 मुलगा आणि 3 मुली आहेत. काय मुलीच्या डोक्यात पाहिजे, मला 2 बहिणी, माझ्या आईच्या 2 मुली आणि 2 मुलं आहेत. ह्याला म्हणतात संतती सांभाळणं. संपत्ती सांभाळायची जे काय असेल ती, आणि संस्कार सांभाळायचे. आपल्या मायबापानं आपल्याला जे चांगले संस्कार दिले ते काय करायचे, सांभाळायचे. जे चांगले दिले ते, हो, नाहीतर कोणते नाही सांभाळायचे, विवेकानं सांभाळायचे. एकाला विचार, तू गांजा का पित असतो, पण आमचा बाप प्यायचा म्हणून, ह्याला सांभाळणं नाही म्हणत. हो, तुकोबाराची भाषा काय, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे
माझे घरी आणि कन करी तीर्थव्रत आणि काल करे तीर्थव्रत कन करी तीर्थव्रत आणि काल करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी व्रत एकादशी करीन उपवासी व्रत एकादशी करण उपवासी व्रत एकादशी करण उपवासी तुझी चरण सेवा पांडुरंगा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा पांडुरंगा तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा पांडुरंगा देवा सजे वडली होती सेवा म्हणून पूजितो या देवा पंढरीची वारी आहे माझे घरी तुझी चरण सेवा पांडुरंगा ही माझ्या वडिलांची मिरास आहे ही संपत्ती हे संस्कार काय केले पाहिजे सांभाळले पाहिजे म्हणून ही दोन्ही मुलं तिन्ही मुली या दोन्ही गोष्टी तत्पर आहेत त्यांनी आईची सेवाही केली आणि तत्पश्चात आईला जसं सांभाळलं तसं आईचं सुद्धा सांभाळतायत आणि आपल्याकडे गेलेल्या व्यक्तीला मरणाबरोबर आपलं जीवन संपत नाही मरणाच्या पुढचं एक जीवन असतं आणि ते पाठीमागच्यानं पूर्ण करायचं असतं याकरता व्यक्ती गेल्यानंतर तत्पश्चात पिंडदानादी क्रिया ही आपल्या संस्कृतीचा प्रघात आहे याला अनुलक्षून मग दशक्रिया झाली 13वा झाला मासिक झालं आणि आज समारोपामध्ये वर्षश्राद्ध या ठिकाणी विधी संपन्न होतो आहे आणि या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने ही सेवा असल्यामुळे आपण त्या संबंधानं अर्थात मरणोत्तर केला जाणारा विधी वर्षश्राद्ध असल्यामुळे मरणाच्या संबंधानं काहीच चिंतन घडावं या उद्देशातून या अभंगाची काय केलेली आहे निवड केलेली आहे विठ्ठला जगात 3 प्रकारानं जगणारी माणसं आहेत या बाबा 3 प्रकारानं मुळात जगच 3 प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन हो 3 प्रकारचे काही सत्वगुणी आहेत काही रजोगुणी आहेत आणि काही तमोगुणी आहेत सत्वगुणी रजोगुणी आणि तमोगुणी हे 3 प्रकारची माणसं आहेत आणि याच्या जगण्याच्या पद्धती सुद्धा 3 प्रकारच्या आहेत कशा काही लोक विकृतीने जगतात काही लोक प्रकृतीने जगतात आणि काही लोक संस्कृतीने जगतात प्रकृती विकृती आणि संस्कृती प्रकृतीनं जगणारी माणसं रजोगुणी विकृतीनं जगणारी माणसं तमोगुणी आणि संस्कृतीने जगणारी माणसं सत्वगुणी मला प्रकृती विकृती आणि संस्कृती हे कशाबद्दल लावायचंय जन्म आणि मरणाबद्दल लावायचंय या प्राकृतिक जीवन जगणारे विकृत जीवन जगणारे आणि सुसंस्कृत जीवन जगणारी माणसं जन्म मरणाकडे कसे पाहतात पहा जन्म येणारच आहे आणि मरण होणारच आहे असा सहजतेनं हा प्रकृतीचा नियम आलाय असं जाणून जगणारे हे प्राकृतिक लोक अरे जन्म झालाय पण आपल्याला मरायचंच नाही ही म्हणणारी विकृत लोक पण आपल्याला जन्म मिळालाय पण आता जन्म मरण परंपरेचा विच्छेद करायचा आहे याकरता प्रयत्न करायचे हे मात्र सुसंस्कृत लोक आहेत प्राकृतिकनं जगणारी माणसं जन्माला येतात जगतात आणि मरतात शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे हो जन्माला आया है सो जाएगा राजा रंक फकीर जात से ही ध्रुव मृत्यू हो जन्माला आलंय मरणार आहे आपण एक दिवशी बस पण ते जगतात पण चांगला प्रकृतीनं जगतात ते विकृत जगत नाहीत म्हणजे कसं एका वाक्यात बोलू का जन्माला माणसं म्हणून येतात जगताना माणसं म्हणून जगतात आणि मरताना माणूस म्हणूनच मरतात जन्माला काय आली माणूस म्हणून जगतात काय माणूस म्हणून आणि मरतात काय माणूस म्हणून कोण प्राकृतिक माणसं विकृत माणसं तसे नसतात जन्माला येतात माणसासारखी जगतात राक्षसासारखी आणि मरतात जनावरासारखी हो राक्षस कशाला म्हणायचं आधी पहिला मुद्दा 2 मिनिटात घेतो
माणसं म्हणून जन्माला येतात आणि माणसासारखं जगतात. माणसासारखं जगतात म्हणजे काय हो? आपल्याला समाजशास्त्रामध्ये एक वाक्य होतं, माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. पण ही व्याख्या अपूर्ण आहे. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावे हे ठीक आहे, पण माणसासारखं वागावे म्हणजे नेमकं कसं वागावे याचं उत्तर आमच्या शास्त्रातलं गोड आहे. अर्ध्या श्लोकामध्ये एकाच तुकड्यात एक मनच आहे, तेवढ्या मणीमध्ये माणसानं कसं जगलं पाहिजे सांगितलंय आम्हाला शास्त्रानं. काय वाक्य असे, आत्मेशाम प्रतिकूलानी इतरेशाम नाचरेत. एवढंच वाक्य पहा, आत्मेशाम प्रतिकूलानी इतरेशाम नाचरेत. मला सांगा, ऐका मंडळी, आपल्याला कोणी शिव्या द्याव्या असं तुम्हाला वाटतं का? नाही ना. म्हणजे आपल्याला कोणी शिव्या देऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण काय करावं? आपण कोणाला देऊ नये. आत्मेशाम प्रतिकूलानी, मला जे प्रतिकूल आहे, इतरेशाम दुसऱ्या करता, हो, आत्मेशाम प्रतिकूलन इतरेशाम नाचरेत. तसं वागू नका. आपल्या कामात कोणी आडवा आलेला आवडतं का तुम्हाला? नाही. मग कोणाच्या कामात आडवी येऊ नका. आपल्या मुलाबाळाचं लेकरू लग्न जर ठरू लागलं तर ते मोडावं असं तुम्हाला वाटतं का? नाही. मग कोणाचं मोडू नका. आपल्याला जर कोणी टोचून बोललं, अय मावशाओ, आवडतं का टोचून बोललेलं? नाही. मग कोणाला बोलू नका, कारण तुमचा लय हातखंड आहे टोचून बोलण्यात. कशा बोलतील आणि कोणाला बोलतील, राम राम राम, काही सांगता येत नाही. आता मला बायको नाही, पण बायको असणारे महाराज लोक सांगतात आम्हाला, बाय नवऱ्याला सुद्धा सोडत नाहीत म्हणून. हो असो, आत्मेशाम प्रतिकूल आणि इतरेशाम नाचरे. जन्माला आली माणसासारखी, जगतात माणसासारखी, मरतातही माणसासारखी. काही माणसं तशी नाहीत, जन्माला आली माणसासारखी पण जगतात राक्षसासारखी. राक्षस कोणाला म्हणायचं? राक्षस कोणाला म्हणायचं? साधा विचार सांगतो, ज्याला दुसऱ्याच्या घातामध्ये समाधान आहे त्याला राक्षस म्हणायचं. अनेकांच्या घाते ज्यांचे निवतील चित्ते त्याची ओळखावे पापी. कधी कधी आपल्यातला राक्षस जागा होतो बरं. कधी कधी मी सुद्धा मनाला आवडतो. आपल्यासमोर जर कोणी पाय घसरून पडला तर खरं सांगा काय येतं? दुःख वाटतं का हसतं माणूस? बोला ना, बोलू का जरा आपल्यातलं बी. आता कसं असतं, रोजच का नूतन भावा दिवाळीला जेवढे फटाके आणले तेवढे काय ढमकन वाजतात का? एखादा बार पुसका बी निघतो. समजा एखादा चांगला गायक पण त्याचा स्वर गेला तर आपल्याला वाईट वाटतं का? हसतो आपण. हे आसुरी लक्षण आहे. हे काय? हे आसुरी लक्षण. दुसऱ्याचा घात झाला की ज्याला समाधान होतं, हे काय आहे? आसुरी लक्षण आहे. आसुरी स्वभावाचं अजून एक लक्षण आहे, आसुरी माणसं अहंकारी असतात. कोणाचं काय हो म्हणा, आपला अहंकार जाऊ देत नाही. मला वाटतं रावणानं काय केलं? त्याच्या मामानं समजावून सांगितलं, भावानं समजावून सांगितलं, बायकोनं सांगितलं, हो 80,000 आहे तो, एकीचा नाद सोडून द्या. बरं तिचा नाद बरा नाही. मला रात्री स्वप्न पडलं तिच्या एकट्या नादानं अख्खं घर जळणार आहे. अय घर मेलं तरी चालेल पण झुकेगा नाही साला. आता काय हो, मला वाटतं राक्षसाचंच एक उदाहरण इराणचं आता सध्या आहे. सध्या काय, माणसानं धर्माभिमानी असावं, धर्मवेड नसावं. सध्या इराणचं जे प्रकरण चाललंय ना, हा धर्माभिमान नाहीये, हा काय आहे? धर्मवेडेपणा आहे. हो, आणि मला वाटतं इराणचं उदाहरण डोळ्यासमोर जरा जेव्हा येतं ना, तेव्हा अटल बिहारी APJ अब्दुल कलाम यांची उंची अजून वाढते आपल्या डोक्यामध्ये. महाराज, इराणचं युद्ध इस्रायल, मुळात सिया आणि सुनी ह्या दोन पथाचे कट्टरपंथवादी माणसं तिथं आहेत. मुस्लिम समाज आहे, वादच नाही. परत इस्रायल हा अमेरिकेचा मित्र देश आहे आणि इराक हा शत्रू देश आहे. पेटलंच कशामुळे? हा इराण अणुबॉम्ब तयार करू लागला. काय अणुबॉम्ब तयार करतोय? अमेरिकेला वाटलं यानं जर अणुबॉम्ब तयार केला की हा मग कोणाचा ऐकणार नाही. म्हणून मला वाटतं 1.5 वर्षापूर्वी त्यांचा एक अणुबॉम्बचा प्रयोग त्यांनी उद्ध्वस्त केला. कोणाचा? इराणचा. एक प्रयोग त्यांनी सगळं जे अणुबॉम्ब करतात जे काही जसं
भेळ करायला लागतं ना सगळं, तसं अणुबॉम्ब तयार करायला जे जे लागतं ते जे सेंटर होतं ते सेंटरच काय केलं, 1.5 वर्षापूर्वी उडवलं. पण गप्प नाही, पुन्हा कुरापती चालू, पुन्हा कुरापती चालू. यामध्ये आपल्या देशाचे कौतुक करावं लागेल. कोण, APJ अब्दुल कलाम आणि अटल बिहारी वाजपेयी. अणुबॉम्ब तयार होईपर्यंत जगाला भनक सुद्धा लागू दिली नाही, एवढ्या गुप्त रीतीनं केला. आणि पोखरणला जेव्हा काय हालचाल चालू होती, महाराज म्हणजे किती बारीक अभ्यास केला. म्हणजे अमेरिकेची सॅटेलाइट, आपल्याला असं वाटत असेल आपल्या कोणाचं लक्ष नाही, अमेरिकेची सॅटेलाइट जर आता तिची वेळ जर इथलची असेल तर त्यांनी पाहिलं असेल, ती पाहिल्याच्या घरी काहीतरी कार्यक्रम चाललाय वाटतं. सगळ्या गोष्टी नोट करतं. कोणते ती सॅटेलाइट काय करते, नोट करते. बरं त्याचा कॅमेरा किती मेगापिक्सलचा असेल कोणाच ठाऊक. महाराज आपल्या दारातल्या गाडीचा नंबर सुद्धा कॅच करते ती. या इराणनं काय केलं, आता आपल्याकडे लढाऊ विमानं भरपूर आहेत, हे सॅटेलाइटवर दिसलं पाहिजे, पण एअरपोर्टवर त्यांनी रंगाणारी विमानं काढली वरून तशी दिसावी म्हणून. कोणी, इराणने काय केलं, पेंटर बोलवले, दिसलं पाहिजे ना पुढच्यानं भरपूर. पण एअरपोर्टच्या मैदानावर लढाऊ विमानाचे काय काढले, रंगानं चित्र. समजा वरून जर सॅटेलाइट गेली, अरे ह्याच्याकडे अजून बरेच लढाऊ विमान आहेत, पण त्या सॅटेलाइटच्या वेळेचा अभ्यासच केला नाही पट्ट्यांनी. ते चित्र काढताना पेंटरच दिसले तिथं सॅटेलाइटनं. मग आपल्या पोखरणवर किती मिनिटांनी, किती वाजून किती मिनिटांनी कॅमेराचा येते, त्याचा अभ्यास करून बरोबर तेवढ्या वेळापुरतं हे सगळे कारागीर असे भुयारात जाऊन लपून बसायचे, सगळे पुरावे नष्ट करून. महाराज अमेरिकेच्या सॅटेलाइटला सुद्धा काय लागू दिला नाही, मागमूग लागू दिला नाही. त्याची जी गुप्तहेर संस्था आहे, पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आहे, त्या संस्थेचे लोक सुद्धा तिथं रेकी करत होते, त्यांनाही लागू दिला नाही मागमूस. कोणी, या दोघांनी, ह्या समितीने. आणि अणुबॉम्ब तयार करून दाखवला. तेव्हा जर असा विरोध झाला असता तर जगातल्या अन्य देशांनी आम्हाला अणुबॉम्ब तयार करू दिला नसता. एक कारण. आणि दुसरं कारण, संरक्षण मंत्री लाल बहादूर शास्त्री होते, तेव्हा त्यांना अणुबॉम्ब आम्ही तयार करणार नाही असा करार जगात तयार झाला, त्याच्यावर सही करायला लावली, लाल बहादूर शास्त्रीने सही केली नाही. त्या एक माणसाचे आपल्याला काय म्हणावं लागतील, उपकार मानावे लागतील. चला अजून विचार सांगून जातो. तो बॉम्ब तयार होताना ते विनोद सांगितला जातो. अटल बिहारी वाजपेयी APJ अब्दुल कलाम यांना म्हटले, देखो बोले बम तो बना रहे, आपण काय बनवतोय, बॉम्ब बनवतोय, पण गोष्ट लीक नाही झाली पाहिजे. म्हणजे कोण म्हणले, अटल बिहारी वाजपेयी म्हटले, गोष्ट लीक नाही झाली पाहिजे. अब्दुल कलाम म्हणले, काळजी करू नका, गोष्ट लीक कशी होईल, तुम्हाला बी बायको नाही मला बी नाही, तशी मला बी नाही. असं जरा बाजूला गेलो मी. असा तो अणुबॉम्ब आपल्या देशामध्ये पोखरणमध्ये चाचणी होऊन तयार झाला आणि अणु ऊर्जेमध्ये भारत सक्षम झाला. इराकला तसं व्हायचं होतं आणि मात्र अत्यंत कट्टरपंथी ते लोक आहेत. आणि महाराज त्यांच्या केवळ एकाच्या अहंकारामुळे तो तर गेलाच पहिल्या दिवशी, नाव काय, खोमेनी. स्वतः तर तो गेलाच, पण अजून त्याचे अनुयायी म्हणतात आम्ही मरू पण सोडणार नाही आम्ही. त्यांचा अहंकार जपला गेला, पण सामान्य जनतेचं काय, सामान्य जनतेचं काय. महाराज त्या देशाचा होता सद्दाम हुसेन होता, सद्दाम हुसेन. महाराज तो बी तेवढाच बेडर. कोण, सद्दाम हुसेन. त्यांनी मरताना सांगितलं तुझी काय इच्छा आहे, नाही मला गरम कपडे पाहिजे म्हणे. त्याला जेव्हा फाशी दिली तेव्हा दिवस कशाचे होते, थंडीचे. तो म्हणे मला माझं जॅकेट पाहिजे फाशीवर देताना. ते म्हणे आता काय मरायचं, जॅकेट कशाला, नाही म्हणले जर जॅकेट अंगावर नसलं तर थंडीनं माझं अंग कापल आणि लोकाला वाटलं हा मरणाला भ्याला. काय माणूस आहे बाबा, लोकाला काय वाटल, हा मरणाला घाबरला, मला निधड्या छातीनं जायचं. बाबा एखाद्याचा अहंकार आडवा येतो, पण बाकी समाजाचं काय, ह्याला म्हणतात आसुरी स्वभाव. आसुरी स्वभाव अर्थात जन्माला येतात माणसासारखी आणि जन्मभर जा ये तिकडे पिढी लोका,
जोडी भांडवल थुंका, थोर झाला चुकावर का मरतात तशी मरून जातात. जाऊ द्या, यांची जास्त चर्चा करायची नाही. आता आपल्याला सुसंस्कृत माणसाची चर्चा करायची. सुसंस्कृत कशा करता येतात? संस्कृतीला धरून येतात, संस्कृतीची आज्ञा पाळतात. संस्कृती आम्हाला जे सांगते, मला माझ्या आश्रमाचा, माझ्या वयाचा विचार करता या पदाचा विस्तार करता येणार नाही गौरव भैया, पण 2च वाक्यात सांगतो. आमची संस्कृती सांगते लग्नाच्या आधी जय हनुमान आणि लग्न झाल्यावर जय श्रीराम. विठ्ठला विठ्ठल. लक्षात आलं ना? लग्नाच्या आधी जय हनुमान आणि लग्न झाल्यावर जय श्रीराम. सांगू थोडस उघडून? हा बर. लग्नाच्या आधी जय हनुमान म्हणजे काय? हनुमंतराय कट्टर ब्रह्मचारी आहेत आणि बलोपासक आहेत. लग्नाच्या आधी संयमानं जगलं पाहिजे आणि बल मिळवलं पाहिजे. आणि रामप्रभू एक पत्नीव्रती आहेत, लग्नानंतर एक पत्नीव्रतानं राहिलं पाहिजे. पण लग्नाच्या आधी जय हनुमान, लग्न झाल्यावर जय श्री राम. अर्थात ह्याला संस्कृतीने जगणं म्हणतात. किंवा आमच्या संस्कृतीने नरदेहाचं प्रयोजन काय सांगितलं? आली या संसारा उठा वेग करा, आली या संसारा उठा वेग करा, आली या संसारा उठा वेग करा, आली या संसारा उठा वेग करा. जाऊ दारा पांडुरंगा, जाऊ दारा पांडुरंगा, जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. आली या संसारा उठा वेग करा, आली या संसारा उठा वेग करा, आली या संसारा उठा वेग करा, आली या संसारा उठा वेग करा. अरे ते आहे काळाचे धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे? करता देता देवविता, नेता नेवविता, ते याची सत्ता काय आहे? जन्माला आल्यावर एक करावं, आलिया संसारा एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे, आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा, उदार असणाऱ्या पंढरीनाथाला शरण जा. मंडपवाले हे पडदे जरा वर करा. मला एक फॅन आहे, पण बाकीच्यांना हवा लागली पाहिजे. गरम होत आहे ना? गरम होते. हा, आता इकडून बरोबर इथं पहा, पुरुष मंडळीनं बरोबर पडदे केले वर, पण आपलाच विचार केला, माता माऊल्यांचा नाही केला. चला, ते काम करते त्यांचं, तुम्ही तुमचं काम करा, म्हणजे माझं मला काम करायला सोपं जाईल. संस्कृतीने जगणं म्हणजे काय? तर जन्माला येऊन आम्हाला संस्कृतीने जे सांगितलं, देवाला शरण जाण्यात आहे. अनेक ठिकाणी आम्हाला गीतेने सांगितलं, तमेव शरणम गच्छ, त्याला शरण जा. भगवान सुद्धा म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. तुम्ही मला शरण या, तुम्ही मला शरण या, किंवा तुम्ही देवाला शरण जा. हो ठीक आहे, जा. पण त्याला शरण गेल्यानंतर काय मिळतं काय माणसाला? इकडं पहा, माणूस माणुसकीनं जेव्हा जगला त्याचंही फळ आहे प्रसिद्धी. प्रसिद्धी की नाही? मला सांगा, अटल बिहारी वाजपेयी यांना आपण कधी विसरू? महात्मा गांधी यांना कधी विसरू? कारण जन्माला माणसासारखी आली आणि जगली माणसासारखी. पण ह्यांचं जीवन कसं आहे? प्रसिद्धी नाही, मरावी परी कीर्ती रूपी उरावे, असं जीवन आहे. त्यानंतर विकृत माणसाचं जीवन, लोक त्याची मरायची वाट पाहतात. एकाला विचारलं, का हो तुमच्या गावाचं काव आहे? नाल्या, एवढं तुमचं गाव संपन्न आहे, नाल्या दिसत नाहीत, रस्ते नीट दिसत नाहीत, काही गावात निधी येत नाही का? सरपंच चांगला नाही का? महाराज सरपंच बी चांगला आहे, निधी चांगला आहे, बॉडी बी लय मस्त आहे, फक्त आमच्या गावातला एक माणूस मेल्याशिवाय हे काहीच होणार नाही. आमच्या गावात एक जण आहे, तो ज्या दिवशी मरल त्या दिवशीचे रस्ते काय होतील? चांगले होतील. लक्षात आला का तो माणूस? असो. हो, मला सांगायचं काय याच्यातून तात्पर्य? लोक त्याच्या मरणाची वाट पाहतात. जाऊ द्या, पण जे सुसंस्कृत जगतात, देवाला शरण जातात, देवाला शरण जाणं काय आहे तुम्ही बोलणार आहे, जातात, त्यांना मात्र परमात्मा काही फल देतो. त्यात सगळ्यात महत्वाचं फळ कोणतं आहे? अभंगाच्या पहिल्या चरण अमर
शरण गेला त्याला काय मिळतं? तो अमर होतो, तो मरत नाही. म्हणून मी मगाशी व्याख्या केली होती, प्रकृतीनं येणं आणि मरणं ही प्रकृती आहे. मला मरण आलंच नाही पाहिजे म्हणणं विकृती आहे. पण मरण आणि जन्मावर विजय प्राप्त करणं ही आपली संस्कृती आहे. माणसानं जन्माच्या आणि मरणाच्या पलीकडे गेलं पाहिजे. त्याची गरज काय? मी अनुसार तो सांगतोच आहे, पण माणसाला मरणाच्या पलीकडे जाण्याची गरज काय? त्याचं उत्तर फार गोड आहे. आपल्या जीवनात जेवढे काही दुःख आहेत त्या दुःखाची कारणं दोनच आहेत. तुमच्या जीवनात कोणतंही दुःख असो, प्रत्येकाला काही ना काही दुःख आहे की नाही? कोणाला शरीराच्या रोगांचं दुःख आहे. आता माझ्यासमोर जेवढी माणसं बसलेत का, ह्याच्यातले 80% लोक काही गोळ्या खाऊन आलेले आहेत आणि काही गेल्या गोळ्या खाणार आहेत. बरोबर आहे का नाही? काही येताना काय केलेत? गोळ्या खाऊन आले आणि काही गेल्यावर खाणार आहे. कोणाला बीपीची चालू आहे, कोणाला शुगरची चालू आहे, कोणाला थायरॉइडची चालू आहे, कोणाला पित्ताचा त्रास आहे, कोणाला गुडघ्याचा त्रास आहे, कोणाला डोक्याचा त्रास आहे की हो. आध्यात्मिक दुःखानं दुःखी आहेत आपण. बरं, आपण नुसतं येणं दुःखी नाहीत, आपल्या शरीरी तर जीवापासूनही दुःखी आहेत. कोणाचं बायको संग पटना, कोणाचं नवऱ्या संग पटना, कोणाचं मुलासोबत पटना, कोणाचं सुनासोबत पटना. माझ्यासमोर जेवढे बसले का, बोलू का वाईट नाही वाटायचं ना? 80% वैतागलेले. बघा आपलं आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे, तुमच्याकडे नाही मला माहित नाही, नशिबी पडलं धोड आणि हसन करावं म्हणून चाललंय. पटवून देऊ का उत्तम बुवा? पटवून देऊ. ज्या ज्या बाईला मनासारखी सून भेटली तिने हातवर करा बरं. अरे वा वा. 2 3 4 5 6 7 8 9 10 जणीनं केलं. पण ऐकलं का? ह्याने मनानं हात केला का सुनाच्या धाकानं केला? हा प्रश्नच आहे. संगच आहे बाबा. हो, घरी जाऊन भांडणं होण्यापेक्षा हातवर केलेला बरा एकदाचा. विषय अवघडच आहे थोडासा. भूती उपद्रव दिला ताडीला अथवा निस्तेजीला, तेने चित्ती दाव झाला आधी भौतिक बोलीला तोता. हा, दैव्य वृष्टी का अनावृष्टी, राजिके लुटिले झाला कष्टी, आगीने पोळता नावरे संकटी, आणि आधी भौतिक बोलीला तोता, आधी दैविक बोलीला तोता. पाऊस पडतच राहिला त्रासच आहे, थंडी पडतच राहिली त्रासच आहे. आणि महाराज ते क्रिकेटमध्ये ना ओपनर पाठवतात. ओपनर कोणाला म्हणतात का रे? जो पहिल्यांदा बॅट घ्यायला जातो, बॅटिंगला जातो, त्याला काय म्हणतात? बरोबर आहे का शब्द? हा, ओपनर. आणि मग एखाद्यानं जर चांगली कारकीर्द केली ओपनिंगला, काय ओपनिंग आहे. मला उन्हाळ्याचं सुद्धा तसंच वाटायला लागले. हा, आमच्याकडे हिवाळा आपलं होळीपासून काय चालू होतो बाबा? उन्हाळा. खरं तर उत्तरणी कधी चालू होते? संक्रांतीला. हिवाळ्याची उत्तरणी कुठं चालू होते? संक्रांतीला. आणि सम कुठं येते? होळीला. म्हणजे मला वाटतं 5-6 दिवसच चालू झाले. असा उन्हाळा कसा होईल फाल्गुन? फाल्गुन संपत आला. कसा होईल चैत्र? कसा होईल वैशाख? आणि कसा होईल ज्येष्ठ? ज्येष्ठाच्या 15 वाड्यापर्यंत. आणि एकदा ज्येष्ठाची पौर्णिमा संपली म्हणजे ही वटसावित्री पौर्णिमा संपली की तिथून मग ईशान्य दिशेचं वारं चालू होतं, मान्सून पूर्व हवा. मग तेव्हापासून कसं होतं? ऊन थोडं कमी व्हायला सुरुवात होतं. आता माझं तोंड कोण्या दिशेला आहे बरं? पश्चिम. हा, पूर्व, पश्चिम, उत्तर दक्षिण. दक्षिण. उत्तर दक्षिण. हे उत्तर, हा हे दक्षिण. हा, आता केरळ कुठं आलं? ह्या बाजूला. हो हो हो. म्हणजे ही कोणती दिशा झाली? आग्नेय, नैऋत्य, वायव्य. वायव्य म्हणजे केरळाकडून आपल्याकडे काय येतो? मान्सून येतो ना, त्या दिशेने येतो. मग अशी हवा चालू झाली, मग जरा बरं वाटतं. पण वैशाख काय होईल? फाल्गुनाचं काय होईल? म्हणून मला तुमच्या आता झालं ते जाऊ द्या, पण आता जे म्हातारे कोतारे आहेत त्यांना सांगायचंय, तुम्ही चैत्रात वैशाखात मरत जाऊ नका. हो, हे 3 महिने टाळून मारा तुम्ही. अरे वर्षातच कीर्तन लय जड जातो दिवसाचं. तेवढी तुम्हाला विनंती. आता गेले ते
गेले पण पुढच्याने जरा सावध राहा असू काय सांगू लागलो मी उष्णता त्रास होतो ह्याला म्हणतात आदिदैविक दुःख जीवेतर जीवापासून होणारं दुःख आदिभौतिक दुःख शरीरातून निर्माण होणारं आध्यात्मिक दुःख पण हे तिन्ही त्रिविधादी आघावे आणि उपद्रवाचे मेळावे हे 3 प्रकारचं दुःख माणसाला का आहे माझ्याकडे लक्ष देऊन वाक्य ऐका आता सुनाला सासूचा सासूला सुनाचा मुलाला बापाचा बापाचा मुलाला बायकोचा नवऱ्याला नवऱ्याचा बायकोला माणसा किंवा शेतकऱ्याला मजुराचा मजुराला शेतकऱ्याचा माणसाला सापाचा सापाला माणसाचा माणसाला मच्छराचा मच्छराला माणसाचा तापच आहे की नाही हे दुःख काय आमचे गुडघे का दुखतात आम्हाला उन्हाचा त्रास का होतो या सगळ्याची कारण 2च आहेत सांगू लक्ष देऊन ऐकता का आम्हाला हे दुःख का होतं उत्तम बुवा जन्माला आलो म्हणून दुःख का होतं जन्माला आलो म्हणून गुडघे का दुखतात जन्माला आलोच नसतो गुडघे दुखले असते का गुडघे का दुखतात जन्माला आलो म्हणून झालं का एक कारण आता दुसरं कारण आहे का गुडघे का दुखतात अजून मेलो नाही म्हणून जन्माला यायच्या आधी गुडघे दुखत नव्हते मेल्यावर गुडघे दुखत नाहीत जन्माला यायच्या आधी जीवाचा त्रास नाही मेल्यावर नाही जन्माच्या आधी उन्हाळा पावसाळा थंडीचा त्रास नाही मेल्यावर नंतर नाही म्हणजे सगळे दुःख कुठे आहेत जन्म आणि मरणाच्या मधात आहे म्हणून माणसाला जीवनातलं सगळं दुःख संपवायचं असेल की जन्म आणि मरण संपवावं लागेल ओवी देतो आता विस्तार केला पण प्रमाणे याला सकळही दुःखे धामे आणि भुंजता ती मृत्यू जन्मे सगळे दुःख राहायला कुठे येतात म्हणून माझ्याकडे एक औषध आहे ते एकदाच घ्यावं लागत किती वेळा एकदा ते औषध घेतल्यानंतर गुडघे दुखत नाहीत डोळ्याची नजर कमी होत नाही कानाला कमी ऐकायला येत नाही केसाचा कलर बदलत नाही केस गळत नाही टक्कल पडत नाही त्वचावर सुरकुत्या पडत नाही डोळ्याच्या कडा काळ्या होत नाही गुडघे दुखत नाही बीपीचा त्रास नाही शुगरचा त्रास नाही कॅन्सरचा त्रास नाही थायरॉइडचा त्रास नाही युरिक ॲसिड वाढत नाही कोणता त्रास होत नाही आणि औषध लय वेळानं एकदाच घ्यावं लागत सांगू औषध लक्ष देऊन ऐका काय नाही संध्याकाळी झोपताना राऊंडअप एका ग्लासात ओतायचं आणि प्यायचं आणि झोपायचं पण काहीच दुखत नाही राऊंडअप माहिती आहे ना तुम्हाला आपण नाही का 4-2 थेंब टाकून पितो ते ज्ञानोबाराची ओवी निवटलियाचे जैसे पोट न दुखे पण सगळी दुःख जन्म आणि मरणाच्या आत आहेत जन्म आणि मरणाच्या पलीकडे गेलं म्हणजे सुख दुःख नाहीत आणि ज्याने ज्याने देवाचं अनुसरण केलं त्याच्या जीवनात त्याला मरण नाही मरण माझे मरोनी गेले मरण माझे मरोनी गेले मरण माझे मरुनी गेले मरण माझे मरुनी गेले मरण माझे मरोनी गेले मरण माझे मरोनी गेले मरण माझे मरुनी गेले मरण माझे मरुनी गेले मज केले अमर मज केले अमर अमर ठाव पुशिले पुढ पुशिले ठाव पुशिले पुढ पुशिले मज केले अमर अमर मज केले अमर अमर मरण माझं मरून गेले मी अमर झालोय कोणाची भाषा आहे तुकोबारायची महाराज अमर झाले हो पण गेले ना देह घेऊन गेले पण वैकुंठाला गेले ना पण महाराज ते अमरच झाले अमर झाले मुळात मृत्यू ही काय घटना आहे का संकल्पना आहे मृत्यू ही एक घटना आहे का ती संकल्पना आहे ज्ञानोबारांनी 2 ओव्या सांगितलं जन्म आणि मरण ह्या संकल्पना आहेत म्हटले गोड ओव्यातून देहाचे मोठके उभे
आणि चेतना तेत उपलभे. तो आला आला येणे बोभे बोभ हाती गा. चिखलाचा गोळा असतो म्हणे आकाराचा, आणि त्याला हातपाय हलवायला लागला. ओय पोरग जन्माला आलं, आणि त्याच्या हातपायाची हालचाल संपली की ते मेलं. हातपायाची हालचाल झाली की या घटनेला लोक काय म्हणतात? जन्म. आणि हातपायाची हालचाल संपली या घटनेला लोक काय म्हणतात? मरण. पण जन्म आणि मरण ही घटना नाही, एक संकल्पना आहे. संकल्पना आहे. पण आमच्याकडे जन्मपूर्वही जीवन आहे आणि मरणोत्तर सुद्धा जीवन आहे. मरणोत्तर सुद्धा जीवन आहे. एक प्रमाणे मरणाही आधी राहिलो मरून. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? मरणाची घटना यायची आहे, पण मरण ही संकल्पना आम्ही संपवली आहे. विठ्ठला विठ्ठला महाराजी संकल्पना म्हणजे काय आहे? जीवग्रंथीचा बाध होऊन जीव शिवस्वरूपाला प्राप्त होणं हे खरं मरण आहे. ह्या घटना आहेत, ह्या घटना आहेत. हो महाराज, एक सांगू का? मृत्यू ही जर घटनाच असती, आपलं घटनाच असती, संकल्पना नसती, घटना असती, माणसानं घटना घडू दिल्या नसते. पण आपण ऐकून आहेत त्या देवी भागवतात, त्या श्रीमद भागवतात नाही, त्या परीक्षितेला तक्षक चावणार होता, मग त्यानं काचाचा महाल केला. सापाला यायला जागाच नाही म्हणला कुठून, आणि आतमध्ये जाऊन बसला. पण बोरं खायची इच्छा झाली म्हणे, आणि बोर आणलं आणि त्या बोरा ताळीच्या रूपानं तक्षक आला आणि झटका मारून गेला. तुम्हाला एक नाव सांगतो, मायकल जॅक्सन. कोणी कोणी नाव ऐकलं? मायकल जॅक्सन फार मोठा कीर्तनकार होता. कोण होता? पॉप सिंगर विथ डान्सर. कोण? मायकल जॅक्सन. महाराज, त्याला पैशाची एवढी गुर्मी होती, एवढी गुर्मी. आपल्याकडे आपल्या देशात जसं वर्ण व्यवस्था जातीवर आहे, तशी पाश्चिमात्य देशामध्ये, युरोप कंट्रीमध्ये वर्ण व्यवस्था जातीवर नाही, रंगावर आहे. गोरी माणसं आणि काळी माणसं. हो, म्हणून काळी माणसं ही माणसाच्या आकाराची जनावर आहेत, अशी गोऱ्या लोकांची काय आहे? संकल्पना आहे. म्हणून अमेरिकेचं जे हे पार्लमेंट, त्याला नावच काय? व्हाईट हाऊस. ब्लॅक हाऊस नाही, त्याला नावच काय? व्हाईट हाऊस. हो, म्हणजे काळ्या रंगाचा तिथं काय आहे? द्वेष आहे. हा मायकल जॅक्सन कृष्णवर्णीय लोकात जन्माला आला होता, पण त्याला गोरं व्हायचं होतं. म्हणून त्याने शरीरावर अनेक सर्जरी करून पैशाच्या जोरावर आपला रंग गोरा केला. कोणी? मायकल जॅक्सननं पहिली गोष्ट केली. दुसरी गोष्ट काय केली? त्याचे मायबाप काळे होते, म्हणून त्याने आपले सख्खे मायबाप हाकालून दिले, गोरे मायबाप भाड्यानं ठेवले. वाचा तुम्ही त्याचं, हो काय म्हणतात त्याला, बायोग्राफी गुगलला असतील, चरित्र वाचा थोडस त्याच्यात. त्याला 140 वर्ष जगायचं होतं. किती? 140. त्यानं काय केलं होतं माहिती आहे का? आपली जर किडनी खराब झाली तर आपल्या दुसरी किडनी बसवण्याकरता डोनेशन देऊन तयारी ठेवली होती. लिव्हरचे डोनर होते, किडनीचे डोनर होते. त्याचं जेवण आधी लॅबमध्ये तपासलं जायचं, मग त्याला खायला दिलं जायचं. परत त्याला सांभाळण्याकरता कायम त्याच्या भोवती जगातल्या स्पेशलिस्ट 10 डॉक्टरचा संच त्याच्या अवतीभोवती असायचा. दर आठवड्याला त्याच्या सगळ्या अवयवाची, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसाची काय व्हायची? टेस्ट व्हायची. का बरं? त्याला किती जगायचं होतं? 140 वर्ष जगायचं होतं. पण अवघ्या वयाच्या 40 ते 45च्या मधात मेला तो. मेला. का मेला? ते सर्जरी करून घेण्याकरता जे अनेक अँटीबायोटिक शरीरात गेलं ते दुखायचं त्याचं, आणि ते दुखणं राहण्याकरता ते अँटीबायोटिक, पेन किलर, त्याच्या विभागानं मग स्टेरॉइड घ्यायला लागला, आणि त्याच्या ओव्हरडोसनं तो काय झाला? मेला. घटना नाही आहे, संकल्पना आहे. हे शरीर नाशाची घटना आहे. अजून एक वैज्ञानिक आहे, त्याचं नाव मला माहीत नाही, आठवत नाही, वाचलंय मी. त्याचा एवढा विश्वास होता ऋषी महाराज की एक दिवस विज्ञान ही प्रगती करणार आहे, मेल्या माणसाला जिवंत करणार आहे. म्हणून त्यांनी आयुष्यात जेवढं कमवलं तेवढ्या पैशाचा एक ट्रस्ट स्थापन केला, आणि त्या ट्रस्टचं एकच काम, मी मेल्यानंतर माझं शरीर जोपर्यंत मेलेल्या माणसाची जिवंत करायची टेक्नॉलॉजी प्रगत होत नाही तोपर्यंत हे शरीर माझं नासू द्यायचं नाही.
मॉइश्चराइज असं काहीतरी नाव आहे बघा त्याचं, मॉइश्चराइज. ते आडनाव आहे मॉइश्चराइज, नाव वेगळं आहे. म्हणून लुई मॉइश्चराइज असं काहीतरी नाव आहे बघा, नंतर पहा तुम्ही. असं ठरवलं, सगळा पैसा तिथं. आणि मग ते ट्रस्ट काय करायचं, ह्याचं शरीर नासू नये ह्याच्याकरता शरीराला लिक्विड कायम 0- टेम्परेचरमध्ये काय ठेवलं जायचं त्याचं शरीर. पण त्याचे पोरं म्हणलं डंगर मेलं तर मेलं, मरेपर्यंत आम्हाला काही दिलं नाही, मेल्यावर सुद्धा घेऊन गेलं. ते पोरं त्या ट्रस्टला पैसा मागायचे, आम्हाला द्या. नाही म्हणले, तुमच्या बापानं ट्रस्टला दिलं, आम्ही तुम्हाला रुपया देणार नाही. पोरं सुद्धा असे म्हणे ना मला ना तुला, घाल कुत्र्यालाच करतो. त्याने काय केलं, दोन्ही तिन्ही पोरानं अशी योजना केली, जेवढे जनरेटर होते तिथं ते त्याच्या साखर टाकून ठेवली. कशात? जनरेटरमध्ये. जनरेटरमध्ये जर साखर टाकली ना, कसे जनरेटर असो, एका दिवसात बंद पडतं. टाकायचं का करून? असे लिक्विड टाकून ठेवले, जनरेटर खराब होणारे. आणि जिथून वीज पुरवठा येतो ते वीज पुरवठाच लवकर दुरुस्त होणार नाही असा खंडित करून टाकला. बघता काय, त्याचे थंड व्हायचे ज्या काही गोष्टी होत्या त्या संपल्या आणि ते जागेवर सोडून मेलं. घटना होऊ नये एवढी काळजी घेतली, पण घटना घडायची ती घडली. पण स्मरण याच्याकडे घटना न पाहता एक संकल्पना म्हणून पहा की या जन्म मरणाच्या पलीकडे जायचे, अर्थात आम्हाला मरायचं नाही, म्हणजे शरीर संपलं नाही पाहिजे ही भावना नाही, आमची जीवदशा संपली पाहिजे. आणि जो देवाला शरण जातो त्याची जीवदशा संपून जाते, अनुसर येतो, अमर झाला. संपलं माझं कीर्तन, आता 8 तास घेतो. अजून काय मिळालं? अंतरला संसारा. जो देवाला शरण गेला तो संसारापासून अंतरतो. याचे 2 अर्थ करायचे. देवाला शरण जाणाऱ्याला पाहुणेरावनी नीट बोलत नाही, पाहुणेरावनी नीट बोलत नाही. मी माझं सांगतो, माझं. आमचा एक पाहुणा होता, आणि बोलू का एक, काय करीत होता मागच्याला ऐकायला नाही आलं ना, कीर्तन झालं, ह्यांना भेटा ह्यांना विचारा मी काय बोललो का सांगू, जाऊ द्या. आमचा एक पाहुणा होता, तो गांजा विकत होता. आणि मी आळंदीला आलो ना, आमच्या आईला म्हणायला लागला, काय आळंदीला पोरग पाठीलंय, काय मिळतं आळंदीला, हा कुठं कामधंद्याला लावलं असतं, माझ्या हाताखाली राहिलं असतं. कोण म्हणतं? तो वाढवा आपला तो पाहुणा आमचा. पण एक सांगू का, परमार्थाला लागलं की लोक काय करतात, नाव ठेव, गण आणि गोत्रज सर्व हसतात मज. पण आजची स्थिती अशी आहे, ऐका ना, माझ्याकडे बघा ना, त्याचा पोरगा जे आणि मी महाराज आहे, पण मी जड आहे. माझ्याकडेच बघू नका, त्याच्याकडे I10 आहे, माझ्याकडे इनोवा आहे. मग कोण जड आहे? क्या बात है, वाह. कोण जड आहे? त्याला 1.5 मीटर कपडा लागतो, मला 3 मीटर कपडा लागतो शर्टाला. कोण जड आहे? एकदा त्याचा कुठं जे म्हणून एक सत्कार झाला, एवढ्या हाराचा एक फोटो टाकला हनुमान महाराज. कोणाला? त्याला. त्यानं 15 फोटो आमच्या फॅमिली ग्रुपवर टाकली एकाच हाराचे. मी वेगळ्या वेगळ्या हाराचे 25 फोटो टाकले. मी माझ्या गळ्यात रोज एवढे आहेत म्हटलं. बघा आता ठोबरोक होऊ द्या, फक्त आजचा एक फोटो टाकतो का नाही त्याला बघा. संसार त्याच्यापासून अंतरतो. पाहुणे परमार्थ करणारे नीट बोलत नाही, एक अर्थ. दुसरा अर्थ काय? काम क्रोध सो संसार. काम क्रोधादी विकार त्याला सोडून जातात. अनुसार येतो, अमर झाला. अंतरला संसारा. म्हणे आता मरण संपलं, अमर झाला. जन्मही नाही. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. हे विष्णूचे जे दास आहेत, देवाचे जे भक्त आहेत, त्यांना पुन्हा गर्भवास नाही. गर्भवास कोणाला आहे? आगा कर्मी जे उरावे त्याला. गर्भवास कोणाला आहे? जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. गर्भवास कोणाला? जन्म घेणे लागे वासनेच्या संगी त्याला. पण जो देवाला शरण जातो त्याची वासना शिल्लक राहत नाही, म्हणून आता गर्भवास नाही. अजून त्याचं पाप शिल्लक राहत नाही, पण आता गर्भवास नाही. त्याचं कर्म शिल्लक राहत नाही, आता गर्भवास नाही. एक अर्थ. पण आमचे गुरुवर्य दुसरा अर्थ करतात. न देखती गर्भवास याचा अर्थ काय? तो का म्हणे गर्भवासी सुखी घालावे आमासी. म्हणजे आता ते गर्भवासाकडे दुःख म्हणून पाहत नाही, उलट आनंदाने गर्भवासाला येतात. कारण गर्भवासाला आल्यावर देवाचं नाव आहे ना, हो देवाचं भजन आहे. म्हणून याला उदाहरण देतो तुम्हाला, एकदम छोटंसं सोपं उदाहरण. भाऊ तुमचं नाव काय? वा, भाऊचं नाव भाऊसाहेबच निघालं. भाऊसाहेब, तुमचं गाव? पिंपळगाव. भाऊसाहेब, पिंपळगाव मध्ये तुमचं घर आहे? बोला की. हाय. घरात भांडे कुंडे? भाऊसाहेब
आहेत का? कपाट हा हाय हाय कपाटात पैसे भाऊसाहेब कामापुरते हाय आहे का नाही? भाऊसाहेब व्यवहार कुशल माणूस म्हणून घर खर्चा करता 25,000 कपाटात ठेवले होते आणि भाऊसाहेब बाकी सगळे पैसे बँकेत कुठं? बँकेत. भाऊसाहेब घाबरू नका बरं तुम्ही. हां एके दिवशी भाऊसाहेबाच्या घरात चोर शिरला. कोणाच्या घरात? घाबरू नका भाऊसाहेब तुम्ही. तुम्हाला आताच गम फुटला काय? तुमच्या घरात चोर शिरला. चोरानं कपाट उघडलं, पैसे काढले आणि एवढे कणकण मोजता येतात महाराजांना. रोड गाठूस तर पैसे मोजीत येते. त्यानं काय मोजले? त्या चोरानं पैसे मोजले. किती भरले? हा 25 भरले. आणि चिडला ना तो चोर. एवढ्याला म्हणालो राव एवढेच, पण आता जेवढे पदरात पडतील तेवढे म्हणून त्याने तेवढे खिशात घातले. तेवढ्यात भाऊसाहेबाला जाग आली. आली का नाही भाऊसाहेब? हो म्हणा ना. चोर 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 म्हणून भाऊसाहेब आरडले. म्हणून भाऊसाहेब ऐका, चोर तुमच्या घरी यायच्या आधी माझ्या घरी आला होता. कोणाच्या घरी? आणि माझ्या घरातलं त्यांनी 2 लाखाचं पाकिट चोरलं. काय तुम्हाला अडचण आहे का? नाही आमच्याकडे 2 लाख रुपये नसाव का? हा अहो तुम्हाला बाय काय पोर आहे? आम्हाला ब्रह्मचार्याला पैशाशिवाय कोण आहे? का नाही तुम्हाला सगळे आम्हाला पैशाशिवाय कोण आहे? बाबा किती होते पैसे? 2 लाख रुपये गोळा करून ठेवले होते. काम होतं मला, काम नंतर सांगतो. आणि ते चोरानं ऋषी बाबा चोरलं. पुन्हा कोणाच्या घरात गेला? भाऊसाहेबाच्या. भाऊसाहेबाच्या घरात किती चोरले? 25. भाऊसाहेब जागे झाले आणि ते जागे झाले. आरडल्याबरोबर चोरानं खिडकीतून उडी टाकली. पण टाकता टाकता त्याच्या खिशातलं ते 2 लाखाचं पाकिट कुठं पडलं? त्यांच्या घरात कोणाच्या घरात? पावसाळ्याच्या हा कोणाच्या घरात? सगळे मत तुमच्या घरात पडलं. तुमचं काय मत? भाऊसाहेब बोला की, कोणाच्या घरात पडलं? बोला ना. तुमच्या. तेवढं गरीबाचं परत करा राव. तुम्ही टप्प्यानं द्या, गडबड काही नाही आपल्याला. माझा फोन पे नंबर देऊन ठेवतो. ब्रह्मचार्याचे बरं नसते ते. चला उदाहरण संपलं. भाऊसाहेबाचे गेले किती? पण भाऊसाहेबाला मिळाले किती? 2 लाख म्हणजे नुकसान कितीच आहे 25 आणि फायदा कितीचा आहे? पावणे 2 1,75,000 आहे. आता भाऊसाहेब पोलीस पाटलाला फोन करतील का? नाही नाही नाही. सरळ गावातल्या पिंपळगावच्या हनुमंतरायाला जातील. हनुमंता दर शनिवारी नारळ फोडेल, पण दिसाड असा चोर घरात येऊ देत जा. का? प्राप्तीच्या सुखापेक्षा नुकसानाचं दुःख बारकय. तद्वत गर्भवासाच्या दुःखापेक्षा भक्तीचं सुख जास्त आहे. म्हणून न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. पर का हो तो असेल इथं जळगावमध्ये, जळगावच ना, जळगावमध्ये देवकुट पंढरीत विसंबेना बाळा लंबणे बाळा माता. भजनी ते का विसंबेना बाळा माता. विसंबेना बाळा माता तैसा लळा पाळा तैसा लळा पाळा तैसा लळा पाळा तैसा लळा पाळा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई.
जय जय विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि हरि श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय रखुमाई जय जय रखुमाई जय जय ऐका ना एक विनय करायला घाला विनय करायला एक घाला दादा दादा उठा तुम्ही है ना विठाला विठाला बसा खाली आता 2 मिनिट त्यांना घालायला पाहिजे विसंबेना बाळा माता तैसा लळा पाळावा न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे जशी आई लेकराला क्षणभर सुद्धा विसरत नाही तसा देव भक्ताला क्षणभर सुद्धा विसरत नाही आई लेकराला विसरत नाही हो नाही विसरत कधीपासून विसरत नाही एक सांगू का व्यवहारात आपल्याला बहिणीचं प्रेम मिळतं भावाचं प्रेम मिळतं चुलत्याचं प्रेम मिळतं चुलतीचं प्रेम मिळतं मामाचं प्रेम मिळतं मामीचं प्रेम मिळतं मित्राचं प्रेम मिळतं मैत्रिणीचं प्रेम मिळतं पण कधी जन्माला आल्यापासून मरेपर्यंत पण माणसाला जन्माला यायच्या आधी आणि मेल्यावरही कोणाचं प्रेम मिळतं ते एकच तत्व आहे ते म्हणजे आईचं मिळतं वा माणूस जन्माला यायच्या आधीपासून आई आपल्यावर काय करते प्रेम करते त्याचं उदाहरण सांगतो 1 मिनिटात विठाला विठाला जेव्हा बाईला दिवस जातात मुळात एक सांगू का बाई लग्नाचं आव्हान का स्वीकारते तिला आई बनायचं असतं म्हणून इथून तिचे वेद काय झाले चालू झाले ज्या दिवशी तिला दिवस जातात त्या दिवशीपासून ज्येष्ठ बाया सांगतात बाई गरम खाऊ नको मी दवाखान्यात 2 वर्ष काम केलेला माणूस आहे हो गरम खाऊ नको निदान 4 महिने जाईपर्यंत सावकाश चाल ओझं उचलू नको परत आंबट खाऊ नको तिखट खाऊ नको कोणासाठी त्या लेकरासाठी म्हणजे तिचं प्रेम झालं आता चालू तुम्ही गर्भात आले की प्रेम चालू झालं त्याच्यानंतर मुलगा जन्माला आल्यावर सुद्धा तिचं प्रेम काय आहे चालूच आहे महाराज कसं आईचं प्रेम असतं तुम्हाला सांगतो आमच्या घरचं एक उदाहरण सांगतो माझ्या वहिनीला आमचा बारका पुतण्या 7व्या महिन्यात झाला का अडचणीनं डिलिव्हरी कितव्या महिन्यात झाली 7व्या महिन्यात पण ते गर्भ पूर्ण पोचलेला नव्हता म्हणजे एका काचामध्ये ठेवला किती महिनाभर पण 1 महिना लेकराला होऊन झालं तरी लेकराचं वजन वाढेना जिवंत होतं आपल्या समियांच्या वेळची गोष्ट आहे त्याचं काय वाढेना वजन वाढेना आणि इकडं आईला दूध फुटेना डॉक्टर म्हणायचं तुम्हाला दूध फुटलं की त्याला आणू मग अंगावर पाजू हिला दूध यायना आणि त्या लेकराचं वजन वाढेना किती दिवस महिनाभर एक जुनी डॉक्टर आहे आमच्याकडे गायनिक स्पेशल कुठं परभणीमध्ये महिला डॉक्टर आहे मग दुसऱ्याचा सल्ला घ्यावा म्हणून आमचे भाऊ वकील आहेत त्या मॅडमकडे गेले मॅडम असं असं झालंय एक करा म्हणले ती काचाची पेटी फोडा ऐकलं का तुम्ही काचाची पेटी फोडा आणि त्या लेकराला आईजवळ झोपवा म्हणली नाही त्याचं वजन वाढलं नाही हिला दूध फुटलं तर माझं नाव बदलून ठेवा म्हणली एका आईची काळजी एका आईलाच कळते त्या बाईने एक उत्तर इतकं गोड दिलं म्हणे पण ते रिक्स म्हणतात माझ्या रिक्सवर तुम्ही तिथून काढा त्याला ना इकडं
एवढा सल्ला दिला आले तर तिनं काही ICU मध्ये सुद्धा ठेवलं नाही महाराज, जनरल वॉर्डमध्ये. आणि ठेवा म्हणे. त्याने वाक्य किती गोड वापरलं त्या डॉक्टर बाईने, मला सांगायच्या आधी काटा येतो. जोपर्यंत लेकराचा स्पर्श आईला होत नाही तोपर्यंत तिला पाना फुटत नाही म्हणले, आणि जोपर्यंत आईची ऊब लेकराला मिळत नाही तोपर्यंत त्याचं वजन वाढत नाही म्हणले. क्या बात आहे. वा. आईची काय म्हणतात त्याला, ऊब म्हणतात, ऊब. आईची एक वेगळी ऊब असते. महाराज आमचे वडील जरा गरम स्वभावाचे आणि शिस्तीचे अति कडवे, पण वयाचा विचार न करता शिस्त. म्हणजे आम्ही दुसरीला होतो तरी 3 वाजता उठून अभ्यासाला बसवायचे. कितवीला होतो आम्ही, दुसरीला. आणि माझी आई ड्युटीला गेलेली असायची सुतगिरणीमध्ये. ती सकाळी 4 वाजता यायची ड्युटी करून, रात्रपाळी करून. कोण, माझी आई. मी काय करायचो, वडिलांनी 3ला उठवलं, पण ते विचार करतो लहान लेकरं झोप येते त्यांना, जरा 5ला उठवा, 3लाच उठवायचे. मग मी काय करायचो, आई जिथं झोपली तिच्या कुशीत जाऊन झोपायचो. मी जवळ गेलं की आई मला जवळ घ्यायची, तिच्या या खांद्यावर डोकं ठेवून झोपायचो. का झोपायचो त्याचं उत्तर मला मोठं झाल्यावर कळालं. वा. काय, हे वखार महामंडळ आहे ना, आता जरा कमी झालं त्याची व्याप्ती. आहे तुमच्याकडे अजून, नाही. तुमच्याकडे भुसार मालच जास्त नाही. ते वखार महामंडळाचे वाक्य होतं, घोषवाक्य. काय, लेकरू सुरक्षित आईच्या कुशीत आणि तुमचं धान्य सुरक्षित आमच्या वखारीत. असं काय होतं त्या वखार महामंडळाचं वाक्य होतं. आणि मग मला अर्थ तेव्हा लागायचा, का बरं आईच्या जवळ झोपलं की वडील मग उठवायचे नाही का, ह्याला उठवलं तर हिची झोप मोडल म्हणून. आणि बघता काय, मग झोप होऊन जायची. आईची काय असते ऊब. जन्माल्यावर आई सुद्धा काय करते, प्रेम करते. बरं, आई कुठपर्यंत प्रेम करते, मरेपर्यंत करते, नाही मेल्यावरही करते. तुम्हाला 1-2 घटना सांगतो. वारीच्या वाटाने आम्ही चालत होतो आणि ते बोरगाव नावाचं गाव आहे, अकलूज आणि तोंडल्या बोंडल्याच्या मधात बोरगाव. एवढा पाऊस पडला आणि तिथं सगळा चिखल, काळी जमीन आहे, चिखल, झोपायला जागाच नाही. बरं, दिवसभर भजन केलं, झोपायला जागा पाहिजे. एक घर दिसलं, म्हणे घरामध्ये. म्हणलं का होताई, इथं घरात आम्ही झोपो का 4-5 12 लोकांनी. झोपा म्हणे महाराज, झोपा, का हरकत नाही. त्या बाईने गोदड्या अंथरून दिल्या, झोपा म्हणली. म्हणली फक्त तिकून एक जागा ठेवा म्हणली. कोणाला, म्हणे माझं पोरग येणार आहे. म्हातारी काठी टिकीत आली होती आम्हाला सांगायला, माझा पोरगा येणार आहे. म्हणजे ते कुठं गेले, म्हणे महाराज आता खरं बोलू का खोटं बोलू. खरं सांग. म्हणजे तो दारू प्यायला गेलाय. आईचं प्रेम पुढे लक्षात येतं. बरं ऐका, पोरगं कुठं गेलं, दारू प्यायला गेलं म्हणली. ते पिऊन येईल, पण महाराज काळजी करू नका, कोणाला शिव्या देत नाही, काही नाही, येईल आणि मुडद्यासारखा गप झोपून राहील म्हणे. त्याची भीती माळू नका, माझा विश्वास ठेवा, तुम्ही झोपा. म्हणलं मग त्याचे घरचे कुठे आहेत. महाराज ते दारू पिऊ लागला, त्याचे लेकरं सोडून गेले, त्याची बायको सोडून गेली. पण महाराज मी कशी सोडू त्याला, महाराज मरेपर्यंत त्या म्हातारीनं ते बेवडं पोरगं सांभाळलं. अजून एक उदाहरण सांगतो. पोराला पॅरिलेस झाला, म्हातारी 80 वर्षाची आणि पोरगा 40 वर्षाचा. पॅरिलेस झाला, एक अंग काय झालं, डॅमेज झालं. बायको नीट बघेना, पोरगा नीट बघेना. म्हातारीनं मरेपर्यंत पोराची काय केली, सेवा केली. तुम्हाला पुढे आश्चर्य वाटेल, आमच्या पाहुण्यातलंच उदाहरण आहे. जेव्हा दशक्रियेला गेलो आम्ही, आणि दशक्रियेला पिंडाला कावळा शिवेना, तर का शिवत नाही. म्हणून शेवटी त्याची जी बहीण होती, त्या बाईची मुलगी, ती गेली आणि ती पिंडाजवळ पाणी सोडून म्हणली, माय तू काळजी करू नको, भावड्याला मी सांभाळीन. तेव्हा पिंडाला कावळा शिवला. ह्याला काय म्हणतात, माय. विसंबेना माता बाळा. अजून तुम्हाला उदाहरण सांगतो. माय कशी मरेपर्यंत काळजी घेते. मुंबईमध्ये कीर्तन केलं मी, दादरला. कुठं, दादरला स्प्रिंग मिलला कीर्तन केलं. आणि एक बाई 20-22 वर्षाचं मतिमंद पोरग घेऊन आली. ऋषी महाराज किती वर्षाचं होतं, 20-22 वर्षाचं. कीर्तन झालं आणि त्या मतिमंद पोराची मान पकडली त्या बाईने आणि माझ्या पायावर डोकं ठेवलं त्या पोराचं. आणि मला म्हणते, महाराज माझ्या येड्या मोड्याला आशीर्वाद द्या. आणि माझ्या तोंडातून सहज निघालो,
म्हणलं आई आता ह्या पोराला मी काय आशीर्वाद देऊ? ते म्हणले काय नाही महाराज, एकच आशीर्वाद द्या, मी जिवंत आहे तोपर्यंत हे मेलं पाहिजे एवढाच आशीर्वाद द्या म्हणले. अंगावर काटा आला बाबा, माझ्या अंगावर काटा आला. मला तर मुळात राहतच नाही महाराज अशा प्रसंगाला. पटकन उठलो आणि गाडीत येऊन रडत बसलो. काय आईचं प्रेम असतं. विसंबेना माता बाळा. छत्रपती शिवाजी महाराजाचं एक उदाहरण सांगतो. आई कशी लेकराला विसरत नाही. जिजाऊचा शेवटचा काळ आला होता, जिजाऊचा, आणि मरायच्या वेळेला जिजाऊनं शोभाला जवळ बोलवलं. शोभा इकडे या, आम्ही निघालो. थांबा ना थोडं. नाही आता जावं लागणार शोभा. असं बोलू नका हो साहेब, आम्हाला गरज आहे तुमची. ते बरोबर आहे शोभा, पण कोणाला चुकले म्हणून आम्हाला चुकणार आहे. मग शोभा मरताना आम्हाला तुमच्याकडून एक वचन पाहिजे. तुम्ही एक वचन द्या आणि पाळणार असाल तर द्या. शोभा म्हणले अहो साहेब आतापर्यंत तुमचं कोणतं दिलेलं वचन आम्ही पाळलं नाही. नाही आताचं वचन वेगळं आहे राजे साहेब. बोला ना काय वचन आहे. काय नाही शोभा, आम्ही गेल्यावर जीवावर बेतणाऱ्या मोहिमा आखू नका, हेच वचन आम्हाला पाहिजे. शाहिस्त्याला लाल किल्ल्यात जाऊन शाहिस्त्याला वार करणं, प्रतापगडाच्या पायथ्याला येऊन अफजल खान फाडणं, सिद्धी-जोहरचा वेढा चुकून पन्हाळ्याला जाणं, औरंगजेबाच्या क्रूर सत्तेतून तिथून आग्र्याहून पळून येणं, ह्या सगळ्या मोहिमा कशा आहेत? हा, जीवावर बेतणाऱ्या मोहिमा आहेत. शोभा आमच्या नंतर अशा जीवावर बेतणाऱ्या मोहिमा आखू नका. का हो साहेब आमच्यावर विश्वास नाही का तुमचा? आहे म्हणल्या. आता पुढचं वाक्य, आतापर्यंत जिजाऊ बोलू लागली पण आता माय चालू झाली बोलायला. जिजाऊ म्हटली शोभा आम्ही तुम्हाला एवढ्या करता सांगतो जीवावर बेतणाऱ्या मोहिमा आखू नका, कारण जेव्हा तुम्ही मोहिमेवर जायचे तेव्हा जगदंबेला साकडं घालून प्रार्थना करणारे आम्ही होतो, आम्ही गेल्यावर प्रार्थना करणार कोणी नाही. ह्याला म्हणतात विसंबेना माता बाळा. एक आता घडलेलं सत्य, ह्याचं उदाहरण संगमनेरचं 4 उदाहरण सांगतो आणि थांबतो. संगमनेर आहे ना आपलं संगमनेर, संगमनेरमध्ये तमाशात नाचणारी एक बाई. कशात? तमाशात नाचणारी बाई. तिला मुलगा झाला, पण ज्याच्यापासून झाला त्यानं तिला टाकून दिलं. उत्तम बाबा. आता त्या पोराला या माईशिवाय कोणी नाही आणि त्या आईला या पोराशिवाय कोणी नाही. पण या पोराचं भविष्य काय म्हणून तिनं तिचं ते पोरग आळंदीला आमच्या संस्थेत आणून टाकलं. आमचे एक महाराज आहेत तुमच्या जिल्ह्यातले, त्यांच्याकडे काय ठेवले पोरग आणून ठेवले. कोणी? त्या तमासगिरीने. पुढे अजून ऐकण्यासारखं. पण एखाद्याच्या पाठीमाग प्रॉब्लेम हात धुवून मागं लागतात. आता त्या नाचणाऱ्या बाईच्या छातीला होल पडले. ती थोडी जरी नाचली की तिला दम लागतो, पण ती गोळ्या खाऊन 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 उसने अवसानानं काय करते? नाचते. आणि थोडे पैसे जमा झाले की ती घेऊन आळंदीला येते. कोण? आता माय म्हणा, तमासगिरी म्हणू नका. कोण येते? ती माय येते, आई येते. आणि आल्यानंतर त्या इंद्रायणीच्या घाटावरून फोन लावते, महाराज माझ्या वेदूला घेऊन या ना इकडं. मी आले. कोण म्हणते? माय म्हणते. ते महाराज म्हणले ताई तुम्ही या ना इकडं संस्थेवर. गौरव भाऊ माय किती काळजी घेते पहा. ते म्हणे महाराज नका हो, मी जर तिथं आले आणि तुमच्या गल्लीत कळालं हे नाचणारणीचं पोरग आहे, माझ्या लेकराकडे कोणी नीट बघणार नाही हो. त्याच्या पुढे ऐका, जेव्हा हे पोरग घेऊन गेली ती माय हातात जे असते ते पैसे त्याच्या हातात देते. मग ती महाराज माझ्या पोराला वाजवता नाही आलं तरी चालेल, गाता नाही आलं तरी चालेल, कीर्तन नाही जमलं तरी चालेल, फक्त माझ्या माघारी त्याला जगता आलं पाहिजे एवढं शिकवा. याच्यातलं एकही उदाहरण पुराणातलं नाही. हे आत्ताची उदाहरणं आहेत महाराज, सत्य घटनेवरची उदाहरणं आहेत. अजून ऐकलं का? कलियुग आलंय पण माईचं प्रेम अजून कलियुगात सुद्धा कमी झालेलं नाही. मला 2 भाऊ आहेत, मला 2 बहिणी आहेत, मी एक आहे. पण मी ब्रह्मचारी आहे. माझ्या दोन्ही भावाचे लग्न बहिणीचे लग्न झाली. आमच्या घरात कोणताही कार्यक्रम असला की आमची आई रडते. आमच्या आईला आम्ही अक्का म्हणतो. आम्ही आईला काय म्हणतो? अक्का. रडली की आमच्या भाऊजाया बहिणी विचार तुम्हाला आता रडायला काय झालं? ते म्हणले तुम्हाला मेल्यावर माझ्या पिंडाला कावळा शिवावा जर वाटत असेल तर हे करावं लागल,
तुमच्या चौघीपैकी एकीने शपथ घ्यावी लागेल माझ्या पिंडाजवळ आम्ही महाराजाला सांभाळू, तेव्हा माझ्या पिंडाला कावळा शिवल मग. वा. याला काय म्हणतात, विसंबेना माता बाळा. तसा देव लाळा पाळतो. काय या 3 मुली आहेत, सुनीताताई, संगीताताई आणि अनिताताई. बाई माहेरात काय येते, चोळी बांगडी करता येणाऱ्या बाया संपल्या, येतच नव्हत्या आणि येणार बी नाहीत. मग बाई माहेरात काय येते, कुठंतरी म्हातारी माय म्हातारा बाप जवळ पाहिजे आणि त्यांनी पाठवून हात फिरवला पाहिजे. सुनीता तुझं काय चाललंय, अनिता तुझं काय चाललंय, संगीता तुझं काय चाललंय. आमच्या शेजारी एक महाराज राहतात, परिस्थिती जेमतेम आहे महाराज, सगळ्याची परिस्थिती चांगली नसते. तर त्या पोरीचा बाप महिन्याला आळंदीच्या वारीला येतो आणि आला पिशवी घेऊन येतो, काय ना काय घेऊन येतो. आता आमच्याकडे धान्य कडधान्य जास्त, कधी मटकी, कधी हुलगे, कधी तूर, कधी हरभरा, कधी मुगाची डाळ, कधी तुरीची डाळ. अशी लेकीला माय काय करते, पाठवते. कधी एवढ्या भेंड्या, कधी लसणाची गड्डी, कधी टोपलंभर कांदे. कोणाला पाठवते, मुलीला पाठवते. हे बाजारात भेटत नाहीत का, आपण मायनं पाठवलेल्या वानवळ्यात वेगळीच चव असते. तुम्हाला काय माहिती आहे, तर आपल्याला पुढचा जन्म घ्यावा लागेल बाईचा, तेव्हा त्या वानवळ्याची चव कळल. हो, ती पाठवती आणि महाराज फोन लावते, बाई आला का ग तुझा बाप, दादा सकाळीच आले, पिशवी दिली का तुझ्याकडं, दिली. आगाई मागची तुरीची डाळ संपली नाही, आता डाळ कशाला पाठवली. पुढचं वाक्य ऐका बरे, गड सत्य घटना आहे. तेरी तुरीची डाळ नाही ग, त्या तुरीच्या डाळ्यात 500 रुपयाची नोट आहे, तेवढी काढ आणि जीवाला काहीतरी खा. वा. याला म्हणतात माय. आणि जेव्हा आपली माय जाते तेव्हा देवाला माय म्हणावं. जेवढे लाड आपली माय पुरवते तेवढेच लाड हा पुरवतो. विसंबेना बाळा माता तैसा लळा पाळावा. त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झालिया. त्रैलोक्यावर त्याची सत्ता आहे आणि तोच रक्षण करता जर झाला मग कशाचं आलं मरण, कशाचा आला गर्भवास आणि कशाचं आलं सुख दुःख. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. सेवेचा भाग संपलेला आहे. आदरणीय कचरू भाऊ, 3 पायले, ती पायले यांच्या पत्नी गेलेल्या आहेत. आदरणीय सोमनाथ भाऊ, शरद भाऊ यांच्या आई गेलेल्या आहेत. मी सुरुवातीला या संबंधानं बोललो. देवाने आईचं दुःख सहन करण्याची ताकद या 3 मुलींना, दोन्ही मुलांना, सगळ्या ती पायले परिवाराला द्यावी अशी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा ती पायले परिवाराला एवढंच सांगेन, समाधान भाऊ, शरद भाऊ, त्या दोघांच्या पत्नी असतील, आमच्या दोन्ही वहिनी असतील, त्यांना एकच सांगेन, जर तुम्हाला सासूला श्रद्धांजली द्यायची असेल, तुम्हाला आईला श्रद्धांजली द्यायची असेल, एकच करा, कचरू भाऊची चांगली सेवा करा. हीच खरी काय आहे, श्रद्धांजली आहे अशी भावना व्यक्त करून उपस्थित सर्व गुणीजन महाराज मंडळी, सर्व ती पायले परिवाराचे आप्तेष्ट सगळे सोयरे, दुरून दुरून तुम्ही सर्व मंडळी आलात, सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करून अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर, माझ्या गुरुच्या चरणी समर्पित करून. त्रिभुवनी ज्याची सत्ता, बोला सत्ता त्रिभुवनी ज्याची सत्ता, हा तो रक्षिता झालिया, न देखती गर्भवास, कधी दास विष्णूचे तो रक्षिता झालिया, न देखते गर्भवास, कधी दास विष्णूचे, विष्णूचे विठ्ठल जय 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 विठ्ठल.